नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवूयात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काजू मोदक। इथे 1 वाटी काजू घेतले आहे। वजनी प्रमाण पाहिलं तर याचं 50 ग्रॅम असे आहे। या काजूची मिक्सरमधून अशी बारीक पावडर करून घेऊयात। मिक्सरला काजूची अशी बारीक पावडर करून घेतली आहे। आता पुढचे साहित्य कोणते घ्यायचे ते तुम्हाला सांगणार आहे। अर्धी वाटी दूध पावडर घ्यायची आहे। याचं वजनी प्रमाण पाहिलं तर हे 25 ग्रॅम इतके आहे। पाव वाटी इथे घ्यायची आहे पिठी साखर। दूध पावडर ही गोड असते, त्याच्यामुळे पिठी साखर आपल्याला इथे पाव वाटीच घ्यायची आहे। याचं वजनी प्रमाण पाहिलं तर हे 10 ग्रॅम इतकं आहे। 2 चिमूटभर यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचे आहे। हे मिश्रण आता हातानेच मी एकत्र करून घेणार आहे। इथे मी पाव वाटी इतके दूध घेतले आहे। आता या मिश्रणामध्ये दूध हे एकदम घालायचे नाहीये, अगदी चमच्याने थोडे थोडे हे दूध यामध्ये ओतून घ्यायचे आहे। असे हे मिश्रण थोडेसे दूध घालून मळून घ्यायचे आहे। अगदी 4 चमचे दुधातच इथे तुम्ही पाहू शकता असा हा गोळा तयार झाला आहे। हा गोळा आता आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। असा हा गोळा मळताना इथे तुम्ही पाहू शकता असा हा काजूचा तेल इथे या गोळ्याला सुटला आहे। आता आपण काजू मोदक बनवायला घेऊयात। इथे हे मिश्रण मळताना जे असे तेल सुटले आहे तेच आपण या साच्याला लावून घेणार आहोत। साच्यामध्ये भरताना असे जरा गच्च दाबूनच हे मिश्रण आपल्या यामध्ये भरायचे आहे। इथे पाहू शकता अशा प्रकारे हा मोदक तयार झाला आहे। आता सारखे सारखे या साच्याला आपल्याला तेल लावायची काही आवश्यकता नाहीये। आता मी हे सर्व मोदक करून घेते। इथे मी हे मोदक बनवून घेतले आहेत। माझ्याकडे जो मोदकाचा साचा आहे तो असा मोठा आहे, त्यामुळे इथे हे 5 मोदक असे तयार झाले आहेत। तुम्ही यापेक्षा छोटी साईज घेतली तर आणखी तुमचे यापेक्षा मोदक जास्त होतील। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन।